सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिडको सोडत धारकांबरोबर आहे. सातत्याने मोर्चे आंदोलनं केलीत. विधिमंडळात हा प्रश्न मांडला गेलाय, पण अद्यापही एकनाथ शिंदे साहेबांकडे बैठक न झाल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे असं सिडको एमडी सांगतायत. शिंदे साहेबांची आम्ही अनेकदा वेळ मागितली, बैठक झालेली नाही. जर पुढच्या 2 दिवसात ही बैठक घेऊन 26,000 सिडको सोडतधारक यांच्या घरांच्या किमती 20 ते 30% कमी झाल्या नाहीत तर खासदार नरेश म्हस्के असतील, एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाणे इथले निवासी नाहीतर वर्षा बंगल्यावर जायला ऐन गणपतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सिडको सोडतधारक कमी करणार नाहीत. ऐन गणपती देऊन आम्ही आरती करणं असेल नाहीतर घेराव घालणं असेल हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नक्की. खासगी ठेकेदारांना 700-800 कोटी दिल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. नाही, 100%. जर तुम्ही ठेकेदार नेमले, मोठी टिमकी वाजवली, अजूनही घरं विकली जात नाहीत. तुम्ही 700-700 कोटी रुपये कुठे गेलेत आणि त्यांची काय हकालपट्टी करत नाही एजन्सीला. त्या एजन्सीने जाहिरात करायच्या अगोदर, विक्रीला सुरुवात करायच्या अगोदर त्यांना पैसे दिले गेले. म्हणजे हे दुर्दैव आहे की ऐन काम झाल्यानंतर म्हणजे ऍडव्हान्स दिलंय, त्याच्यानंतर पुढचं पेमेंट केले गेलेलं आहे. 4-4 कंत्राटदार तुम्ही नेमलेत, मोठे मोठे आर्किटेक्ट नेमलेत. तर मला वाटतं या एजन्सीमुळे सुद्धा ते 1400-700 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा लोकांच्या घरांच्या किमती जर आपण कमी केल्या असत्या तर ही घरं 80-90-100% विक्री केली गेली असती. खरं तर आपण 2दा मोर्चा